आता पहिल्यांदा आपण व्हिडिओ इम्पोर्ट करून घेऊ. हा पहिला व्हिडिओ ज्याला आपण मास्किंग करायचं आहे आणि दुसरा व्हिडिओ पण इम्पोर्ट करू. या दोन्ही व्हिडिओच्या मध्ये आपण ट्रान्झॅक्शन क्रिएट करायचं आहे, मास्किंग ट्रान्झॅक्शन. त्यासाठी हा पहिला व्हिडिओ आहे. हा जो पिलर आहे या पिलरच्या राईट साईडचा पोर्शन याला आपण मास्क करायचा आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ त्याला अटॅच करायचा आहे. हा व्हिडिओ मी कट करून घेतो जेवढा आपल्याला गरजेचा आहे तेवढा. आता जो पहिला व्हिडिओ आहे तो आपण सिलेक्ट करू आणि लेफ्ट साईडला इफेक्ट कंट्रोलमध्ये ओपॅसिटीमध्ये जाऊन रेक्टँगल सिलेक्ट करू आणि ओपॅसिटी समोरील जो इफेक्टचा आयकॉन आहे हा आपण ऑफ करूया. आता आपला मास्क आहे हा आपण ॲडजस्ट करून घेऊ आणि त्यानंतर मास्क पाथ ऑन करून आपण फ्रेम बाय फ्रेम मास्क ॲडजस्ट करू. आता आपण बघू शकतोय आपला मास्क हा क्रिएट झाला आहे. आता आपण इफेक्ट कंट्रोलमध्ये ओपॅसिटीच्या समोरचा जो इफेक्टचा आयकॉन आहे तो आपण ऑन करू. आता जो आपला रेक्टँगल आहे त्यातला आतला भाग आपल्याला नको आहे, त्यासाठी आपण ओपॅसिटीमध्ये जाऊन इनवर्ड हा ऑप्शन ऑन करू. ओके, आता आपला मास्किंग कंप्लीट झाला आहे. आता जो आपला सेकंड व्हिडिओ आहे तो आपण पहिल्या व्हिडिओला अटॅच करूया. आपण जिथून मास्किंग केला आहे तिथं आपला दुसरा व्हिडिओ आपण जोडू. आता आपण बघू शकतो आपलं मास्किंग ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं आहे. आता आपण दोन्ही व्हिडिओ मर्ज करू. त्यासाठी राईट क्लिक करू आणि हा नेक्स्ट ऑप्शन आहे हा सिलेक्ट करू. आता आपण आपल्या व्हिडिओला मास्किंग तर झालं आहे. आता आपण जरा कलर करेक्शन करूया. त्यासाठी मी एक इमेज इम्पोर्ट करून घेतो. ह्या इमेजचा जो कलर टोन आहे हा आपल्या व्हिडिओवर अप्लाय करायचा आहे. त्यासाठी विंडोमध्ये जाऊन लुमेट्रिक कलर ऑन करू. आता त्यामध्ये कलर व्हील्समध्ये कम्पॅरिझन व्ह्यू हा ऑप्शन ऑन करू. आता आपण बघू शकतोय लेफ्ट साईडला आपल्या दोन विंडो ओपन झाल्या आहेत. आता जी पहिली विंडो आहे तिथं आपण इमेज सिलेक्ट करायची आहे जी आपण इम्पोर्ट केली आहे ती. जर सिलेक्ट नसेल तर आपण इथून सिलेक्ट करू शकतो. आणि जी राईट साईडची विंडो आहे तो आपला मेन व्हिडिओ आहे. आता अप्लाय मॅचवर क्लिक करूया. आपल्या इमेजचा जो कलर आहे इम्पोर्ट केलेला तो कलर आपल्या व्हिडिओवर अप्लाय होईल. आता आपण बघू शकतोय आता अप्लाय झाला आहे. आता परत मी कम्पॅरिझन व्ह्यूवर क्लिक करतो आणि जी इम्पोर्ट केलेली इमेज आहे ती डिलीट करू. आता आपल्या व्हिडिओवर जरा रेड टोन हा जास्त आहे, तो रेड टोन आपण कमी करू. त्यासाठी इफेक्टमध्ये जाऊन कलर बॅलन्स आपण अप्लाय करू. आता त्यामध्ये रेड बॅलन्स आपण मायनस करू, -30 ठेवू आणि मिड टोन रेड बॅलन्स आपण कमी करू. आता आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. आता एकदा आपण फायनल व्हिडिओ बघू.